भाजी अथवा करी करताना तुम्हाला त्यासाठी रस्सा अथवा ग्रेव्ही बनवावी लागते. साधारणपणे लाल आणि हिरव्या रंगाची ग्रेव्ही भाजीसाठी वापरतात. अशा भाज्या तयार करताना या टिप्स नक्कीच फायद्याच्या ठरतील. नंबर 1. ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा. नंबर 2. ग्रेव्हीचा मसाला तयार करताना गॅस मंद ठेवा, ज्यामुळे रंग आणि स्वाद चांगला येईल. नंबर 3. ग्रेव्हीमध्ये चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेव्हीची चव वाढते. नंबर 4. टोमॅटो संपले असतील तर ग्रेव्ही करताना तुम्ही टोमॅटो केचपचा वापर करू शकता. नंबर 5. ग्रेव्हीला चांगला लाल रंग येण्यासाठी पिकलेले टोमॅटोच वापरा. नंबर 6. ग्रेव्हीचा रंग चांगला असावा यासाठी घरगुती अथवा चांगल्या गुणवत्तेचे मसाले वापरा. नंबर 7. आलं लसणाची पेस्ट तयार करताना नेहमी त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं. नंबर 8. ग्रेव्ही तयार करताना प्युरी परतल्यावर त्यात आधी मसाले टाकून परतून घ्यावे. मसाल्याला तेल सुटलं की मगच भाज्या अथवा इतर साहित्य त्यात टाकावं. नंबर 9. भाजीच्या रस्स्यात मीठ जास्त पडलं तर त्यात उकडलेला बटाटा टाकावा. 5 मिनिटांनी बटाटा काढून टाकावा. बटाटा खारटपणा शोषून घेतो आणि भाजीचा अथवा रश्शाचा खारटपणा कमी होतो. नंबर 10. शाही करी तयार करण्यासाठी ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध, काजूची पूड आणि खसखसची पेस्ट मिसळावी. नंबर 11. करीमध्ये पनीर टाकण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे ते कोमट पाण्यात बुडवून ठेवावे. नंबर 12. पालक करी तयार करताना पालक गरम पाण्यात ब्लॉच केल्यावर लगेच थंड बर्फाच्या पाण्यात टाकावे, ज्यामुळे पालकाचा हिरवेपणा कायम राहतो. नंबर 13. करीची चव चांगली लागण्यासाठी ग्रेव्ही आदल्या दिवशी बनवावी, ज्यामुळे त्यात मसाले चांगले मुरतात. नंबर 14. भाजी कुरकुरीत होण्यासाठी बेसनात थोडं कॉर्नफ्लोअर टाका. नंबर 15. तळणाचे तेल लवकर जळू नये यासाठी तेलात चिमूटभर मीठ टाका. नंबर 16. अनारसा तळताना जाळी येत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसा थापा. नंबर 17. हिरव्या मिरचीचे देठ काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहते. नंबर 18. आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये 1 चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो. नंबर 19. आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो, पण ते फेकून न देता कणिक मळताना वापरा, ते खूप पौष्टिक असते. नंबर 20. दही वडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दही वडे मस्त अगदी नरम बनतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.